सेन्सॉरशिपमुळे कलाकृतीमधील महत्त्वाचे प्रसंग काढून टाकले जातात। तसंच सेन्सॉरशिपमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असल्याचा आरोप होतोय। या पार्श्वभूमीवर आता तरुण पिढीनं पुढे येऊन त्याबाबत मार्ग काढायला हवा, असं मत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केलं। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेनं आयोजित केलेल्या प्रकट मुलाखती दरम्यान पालेकर बोलत होते। बुधवारी सायंकाळी देवल क्लबमध्ये हा कार्यक्रम झाला। कोल्हापुरातील अभिरुची नाट्य संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकट मुलाखत आणि मानपत्र प्रदान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला। आर्थिक यशाबाबत अनेक चित्रपटांची चर्चा होते, पण त्या चित्रपटातील वेगळा दृष्टिकोन आणि सौंदर्यदृष्टी याबाबत मात्र भाष्य होत नाही, हे चुकीचं आहे। त्यामुळे चित्रपट कोणत्या अंगाने पाहावा ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे, असं मत अमोल पालेकर यांनी व्यक्त केलं। आर्थिक यशासाठी अभिनय करणारा आणि आपल्याला नवीन काय शिकता येईल याचा विचार करून अभिनय करणारा असे कलाकारांचे दोन गट असतात। आपल्याला मात्र आर्थिक यशाचा मोह कधी झाला नसल्याचं पालेकर यांनी नमूद केलं। कलासक्त करिवीर वासियांमुळे कोल्हापूरला आपल्या अनेक फेऱ्या झाल्याचं सांगून पालेकर यांनी कोल्हापूरविषयी आपुलकीची भावना व्यक्त केली। उपस्थितांनी त्याला टाळ्यांच्या गजरात दाद दिली। प्राध्यापक अविनाश सप्रे आणि जितेंद्र देशपांडे यांनी पालेकर यांची मुलाखत घेतली। यावेळी अभिरुची संस्थेचे महेश गोटखिंडीकर, नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेचे गिरीश महाजन, कपिल मुळे, अनुप जत्राटकर, पप्पू गवस, सुविद्य कुलकर्णी उपस्थित होते।